सख्ती नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। लाडली बहन योजना की सख्ती नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हाथ वरती करा, इजाब हमारी ताकत, हमारी और आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या न्यायासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी एकजुटीत घोषणा देताना सगळ्यांनी काय मागण्यावर आंदोलन केलं? आज जे आम्ही एक धरणे आंदोलन केलेले आहे अंगणवाडी भगिनींनी, तर आमची मागणी आहे की आम्हाला वेतन पाहिजे। एक तर शासनाने जे आमचं वेतन वाढवून देतो म्हणाले, तर शासनाने अद्यापही त्याचा आतापर्यंत विचार केलेला नाहीये। आम्हाला पेन्शन हवंय। आम्ही 1 महिन्याचा संप केला होता मागे डिसेंबर जानेवारी मध्ये, तर शासनाने आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्हाला आम्ही विचारधीन आहोत, परंतु अजूनही शासनाने विचार केलेला नाहीये। एकीकडे लाडकी बहीण योजना काढलेली आहे, तेही काम आम्हाला शासनाने दिलेले आहेत। आम्ही अंगणवाडी सांभाळायची की हे काम करायचे, तरी आयटक म्हणत आहे की म्हणजे जे स्वइच्छेने करत आहेत तर ते करू शकतात, परंतु त्याचा मोबदला आम्हाला म्हणतात की दिला जाईल। परंतु आम्ही इलेक्शनचे काम केले, त्याचा मिळाला नाही। कोरोना काळामध्ये आम्ही काम केले, त्याचाही मोबदला अद्याप दिलेला नाही। आणि आता आम्हाला लाडकी बहीण योजना म्हणून आम्हाला जे काम दिलेले आहेत त्याचा आम्ही आज इथे या ठिकाणी निषेध करत आहोत। आमची मागणी एकच नाहीये। आम्हाला असं वाटतं की जे महिला बाल कल्याणने आम्हाला जे काम ठरवून दिलेले आहेत तर तेच काम आम्हाला फक्त आणि फक्त करू द्यावेत, कारण की त्याचा पण आमच्यावर खूप मोठा लोड आहे। आणि आता महिला विभागातल्या महिलांना जी लाडकी बहीण सारखी बदलून येत आहे, तर त्याचा एक ठराविक असा कागदपत्राचा दस्तावेज असला तर करणाऱ्या भगिनींनाही सोपं जाईल आणि त्या महिला आम्हाला त्रास देणार नाही। कारण की प्रत्येक महिला येते शाळा चालू असताना आणि शाळा सुटल्यानंतर देखील आम्हाला 4-4, 5-5 वाजेपर्यंत त्यांना माहिती द्यावी लागते, कारण की महिला आमच्याकडे अपेक्षेने येतात आणि त्यांना ती माहिती आम्हाला सांगावीशी वाटते। परंतु ते माहिती सारखी बदलल्यामुळे आम्ही ते निश्चितपणे सांगू शकत नाही। 24 घंटे आम्ही तो मोबाईल घेऊन बसू शकत नाही। परंतु आम्ही जर फॉर्म भरण्याचा देखील प्रयत्न केला तर तो ऍप देखील उघडत नाही। सगळा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तो ब्लँक होऊन जातो आणि तो सेव्ह होत नाही। तर अशा पद्धतीने हे काम आमच्यावर लादले गेलेले आहेत। आम्हाला शासन एकदम अल्प मानधन देत आहे आणि आमच्याकडनं काम पूर्णतः करून घेत आहे। तर शासनाला आमचं एकच विनंती आहे की शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन तरी द्यावं आणि पेन्शनची जे आम्ही 40 वर्ष काम केलेत तर त्याचा आम्हाला मोबदला द्यावा आणि आमचं पेन्शनचं देखील त्यांनी करावं, एवढीच एक शासनाला विनंती आहे। मराठी आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज कलेक्टर ऑफिस समोर धरणं आंदोलन होत आहे। त्याचं मुख्य कारण की अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे, पवार आणि फडणवीस सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लाडकी बहीण योजनेची कामं महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत। ते इतकी जिकिरीचे कामं आहेत, इतकी त्रासदायक कामं आहेत, त्याचे ऑनलाईन ते उघडत नाही, त्याचे लिंक, त्याचं OTP लवकर येत नाही आणि ही कामं ICDSच्या व्यतिरिक्त कामं आहेत। सरकारनं आणि केंद्र सरकारनं आणि न्यायालयानं सांगितलेलं आहे की यांना अंगणवाडी शिवाय दुसरी कुठलीही कामं देण्यात येऊ नयेत, तरी देखील अशा प्रकारचे कामं देण्यात येतात। त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि लाडकी बहीण योजनेच्या कामाची सक्ती करू नये ही मागणी करत आहोत। ज्यांना करायचं आहे ते जरूर करतील, पण आम्हाला ते ज्यांना नाही करायचं आहे त्यांना करू देऊ नये, त्यांच्यावर सक्ती करू नये। नंबर 1। नंबर 2 की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जो संप केला होता 2.25 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रभर, तेव्हा सरकारने आश्वासन दिलं होतं की लोकसभा निवडणुकानंतर तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू आणि किमान वेतन मिळेल एवढं मानधन वाढवू, पेन्शन मिळेल या संदर्भातला काही योजना नक्कीपणे आणू। परंतु लोकसभा निवडणुका संपूर्ण महिना झाला तरी अजून संप काळातील पगार मिळालेला नाही, मानधनात वाढ झालेली नाही, पेन्शनच्या संदर्भात काही योजना त्यांनी आणलेली नाही। म्हणून आम्ही 1 जुलैला मंत्रालयावर मोर्चा काढणार होतो। तो मोर्चा देखील सरकारचं पत्र आलं आम्हाला 30 जूनला आता की तुम्ही मोर्चा काढू नका, आम्ही 2 जुलैला बैठक घेत आहोत। 2 जुलैला कृती समितीची बैठक बोलवली, आयटक त्याच्यात होतं, परंतु ती बैठक मंत्रालयात झाली नाही। हे सरकार चिटिंग करतंय, फसवणूक करतंय, त्याच्या विरोधात देखील आजची हे आमचे धरणं आंदोलन आहे। मदतनीसाला प्रमोशन मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे।
मदतनीसाला प्रमोशन, सेविकाच्या जागा रिक्त आहेत, प्रमोशन काही जणांना ऑर्डर मिळाल्या पण पगार मात्र मदतनीसाचाच दिला जातो. काही जणांना तर ऑर्डरच देण्यात आलेले नाहीये आणि म्हणून त्या मदतनीसाचं प्रमोशन तातडीनं करा. सुपरवायझरचा त्रास बीट मध्ये होतो आहे, त्याचं जिल्हा परिषदेने लक्ष घालावं आणि कलेक्टर साहेबांनी लक्ष घालावं अशी आम्ही आज मागणी करत आहोत. मुख्यमंत्री आणि आदिती तटकरे महिला बाल विकास मंत्री यांना आम्ही कलेक्टरच्या मार्फत आज निवेदन पाठवत आहोत आणि जर झालं नाही, हे जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे, जर झालं नाही तर मंत्रालयावर पुन्हा लाखो कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा आम्ही काढणार आहोत.